नमस्कार. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक तारीख खूप महत्त्वाची ठरणार आहे आणि ती म्हणजे 1 जानेवारी 2026. असं म्हटलं जातंय की याच दिवशी 8वा वेतन आयोग लागू होऊ शकतो. पण याचा नेमका अर्थ काय होतो? चला, एकदम सोप्या भाषेत हे सगळं प्रकरण समजून घेऊया. तर पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, की ही तारीख इतकी खास का आहे? बरं, कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आयुष्यासाठी या तारखेचं महत्त्व काय आहे? आज आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. चला, आधी सध्याची परिस्थिती पाहूया. आजकाल सगळीकडे या 8व्या वेतन आयोगाबद्दल इतकी चर्चा का सुरू आहे? यामागे खूप मोठं आणि ठोस कारण आहे. झाले असं की 7वा वेतन आयोग जो होता त्याला आता 10 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि नियमानुसार आता पुढच्या म्हणजेच 8व्या वेतन आयोगाची स्थापना करण्याची वेळ आली आहे आणि म्हणूनच कर्मचारी संघटनांनी सरकारकडे याची मागणी आता जोर लावून सुरू केली आहे. पण थांबा, पुढे जाण्याआधी हे समजून घेऊया की हा वेतन आयोग म्हणजे नक्की काय भानगड आहे आणि त्याची गरजच का असते. चला, याच्या मुळाशी जाऊया. तर बघा, वेतन आयोग म्हणजे दुसरं तिचं काही नसून सरकारनं नेमलेली एक समिती असते. या समितीचं मुख्य काम काय? तर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार, त्यांना मिळणारे वेगवेगळे भत्ते आणि निवृत्ती वेतन म्हणजे पेन्शन हे सगळं किती असावं हे ठरवणं. आणि या वेतन आयोगाचं एक ठरलेलं चक्र असतं जे समजायला खूपच सोपं आहे. साधारणपणे दर 10 वर्षांनी एक नवीन आयोग येतो. उदाहरणार्थ, 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला होता. आता त्याची 10 वर्ष 2026 मध्ये पूर्ण होत आहेत आणि म्हणूनच 8वा वेतन आयोग 2026 मध्ये अपेक्षित आहे. सिंपल. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकारने 2025 मध्ये 8व्या वेतन आयोगाची स्थापना करून ही प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरूसुद्धा केली आहे. आणि या आयोगाचं अध्यक्षपद न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई सांभाळत आहेत. चला, आता त्या प्रश्नाकडे येऊया ज्याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रत्यक्ष पगारवाढ हातात कधी येणार? इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ही प्रक्रिया काही टप्प्यांमधून जाते. आयोगाला आपला अहवाल तयार करून तो सादर करायला साधारणपणे 18 महिने लागतील. त्यानंतर सरकार त्यावर विचार करेल, त्याला मंजुरी देईल आणि मगच त्याची अंमलबजावणी होईल. त्यामुळे प्रत्यक्ष हातात पगारवाढ यायला 2026 ते 2028 साल उजाडू शकतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आयोगाची स्थापना जरी झाली असली तरी प्रत्यक्ष पगारवाढीसाठी थोडा धीर धरावा लागणार आहे. पण या प्रतीक्षेत एक चांगली बातमी दडलेली आहे आणि ती म्हणजे थकबाकी, ज्याला आपण अरियर्स म्हणतो. जर सरकारने आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2026 पासून लागू केल्या तर अंमलबजावणी होईपर्यंतचा काळातला जो वाढीव पगार आहे ती रक्कम कर्मचाऱ्यांना एक रक्कम मिळण्याची दाट शक्यता आहे. चला, आता जरा आकड्यांबद्दल बोलूया, ज्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. पगारात अंदाजे किती वाढ होऊ शकते? या सगळ्या गणिताचा मूळ आधार आहे फिटमेंट फॅक्टर. 8व्या वेतन आयोगासाठी हा फिटमेंट फॅक्टर 2 ते 2.20 पट असण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि ह्याच फॅक्टरने मूळ पगाराला गुणून नवीन पगार ठरवला जातो. आता हे एक उदाहरणाने समजून घेऊ, म्हणजे हिशोब पटकन लक्षात येईल. समजा 7व्या वेतन आयोगानुसार एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये आहे. तर 8व्या वेतन आयोगात तो 2 ते 2.20 पट फिटमेंट फॅक्टरनुसार वाढून अंदाजे 38,700 रुपयांपासून ते अगदी 44,280 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे ही निश्चितच एक मोठी वाढ म्हणायला हवी. पुढचा प्रश्न, की या पगारवाढीचा फायदा नेमका कोणाकोणाला होणार आहे? आणि यातली गंमत म्हणजे हा जो फिटमेंट फॅक्टर आहे ना, तो सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी सारखाच असतो. याचा अर्थ असा की टक्केवारीनुसार होणारी वाढ ही कनिष्ठ आणि वरिष्ठ अशा दोन्ही स्तरांवरील कर्मचाऱ्यांसाठी अगदी सारखीच असणार आहे. म्हणजेच काय, तर कनिष्ठ कर्मचारी, वरिष्ठ कर्मचारी आणि पेन्शनधारक या सर्वांनाच याचा फायदा मिळेल. इतकंच नाही तर यासोबत महागाई भत्ता म्हणजे DA आणि घरभाडे भत्ता म्हणजेच HRA यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे. आणि हो, पेन्शनधारकांसाठी तरी खूपच खास आणि आनंदाची बातमी आहे. 8वा वेतन आयोग पेन्शनवरही लागू होणार आहे. त्यामुळे त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ तर होईलच, पण त्यांनाही थकबाकी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांना एक मोठा आर्थिक दिलासा मिळेल.
सगळं काही छान आहे, पण जाता जाता एक महत्वाचा प्रश्न उरतोच की कर्मचाऱ्यांच्या हातात येणारी ही वाढीव रक्कम सध्याच्या वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी खरोखरच पुरेशी ठरेल का? यावर विचार करायला हवा, नाही का?